मध्ये शस्त्र परवाना असलेल्या 190 जणांना जिल्हा प्रशासनानं नोटीस बजावली। शस्त्र परवान्याची गरज आहे का असं बीड जिल्हा प्रशासनानं परवानाधारकांना सवाल विचारलेला आहे। बंदूक परवान्यासाठी आलेले 303 प्रस्ताव हे जिल्हा प्रशासनानं फेटाळलेले आहेत। जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाने, त्यापैकी 183 शस्त्र परवाने हे यापूर्वीच रद्द करण्यात आले। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। उदय, नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर जे शस्त्र परवाने होते त्याबद्दल कठोर धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबलं आहे। बीडमध्ये जे 1281 परवाने होते त्यापैकी 183 परवाने आतापर्यंत रद्द केलेत। याबरोबरच 1990 च्या पूर्वी जे परवाने दिले गेले होते अशा 190 परवाना धारकांना आता नोटीस बजावली। कारण आता 1990 च्या पूर्वी यांना परवाने दिले, त्यांचं वय देखील आता खूप झालेलं आहे आणि त्यांना आता खरोखरच या शस्त्र परवान्याची गरज आहे का अशी विचारणा केली आहे। आणि आता त्यांचं जर समाधानकारक उत्तर नाही आलं तर त्यांचा देखील परवाना रद्द केला जाणार आहे। याबरोबरच आता डिसेंबरच्या पूर्वी जे 303 प्रस्ताव आले होते नवीन शस्त्र परवान्यासाठी, ते देखील रिजेक्ट करण्यात आले आहेत, ते नाकारण्यात आले आहेत। आणि डिसेंबरच्या नंतर मात्र अद्याप कोणीही नवीन परवान्यासाठी अर्ज केलेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।